भारताने मंगळावर सोडलं यान, आदेश भाऊजी आहेत महाराष्ट्राची शान. पैठणीच्या पदराला मोर पिसाचं लक्ष, अस्मिता आणि विक्रमाच्या संसाराला सूर्यचंद्राची साक्ष. या ठिकाणी खेळाला उपस्थित सगळ्या जणींचं मनापासून स्वागत. आणि आता पैठणी कोण जिंकणार हे बघण्यासाठी लगेच एक चिठ्ठी आणि त्या चिठ्ठीतलं नाव जाहीर करूया. बघूया एक चिठ्ठी कोणाची येते पटकन. बघूया, नाव आहे वैदेही पेठे. नाव सांगा. वैदेही श्रीराम पेठे. कुठे राहता तुम्ही? B21 श्यामाप्रसाद. आता कोण आहे तुमच्या बरोबर घरातलं? सुनबाई आहे. बोलवा त्यांना शेजारी उभं करा. पूजा. कसं वाटतंय तुम्हाला? छान वाटतंय त्यांचं नाव झालं सिलेक्ट म्हणून. हो का? हो, कारण पैठणी मला पण मिळू शकते. छान वाटतंय पण चेहऱ्यावरती नाही दिसत आहे ते. नाही मला वाटतंय छान. छान वाटतंय. खरं तर सुनेने तयारी केली होती पण सासूबाईंनी बाजी मारली. बरं, आता या खेळात काय घडणार बघूया. दोघींनाही शुभेच्छा देऊया आणि बघूया कोण जिंकणार पैठणी. दोघींनाही या खेळामध्ये 10 संधी. जिथे उभ्या आहात तिथूनच प्लास्टिकचा चेंडू टाकायचा. तो टाकल्यानंतर एक असा प्लायवूडच्या सहाय्याने एक चढ तयार केलेला आहे, हां, जेणेकरून तुम्हाला इथून हा चेंडू टाकल्यानंतर प्लायवूडला स्पर्श करून तो उडाला पाहिजे चेंडू. आणि 2 दोऱ्या ज्या बांधल्या आहेत त्या 2 दोऱ्यांच्या मधून तो चेंडू गेला तरच गुण मिळणार आहे. दोघींनाही 10 संधी. या 10 संधीमध्ये दोघींपैकी ज्यांची गुणसंख्या जास्त होणार त्या ठरणार आजच्या भागातल्या होम मिनिस्टर, ज्यांना मिळणार आहे. सुरुवात तुमच्यापासून. नाही. 2 3 4. थांबा. 5 संधी झालेल्या आहेत. गुणसंख्या आहे 4. आई, आता खेळ तुमच्यासाठी. मध्ये उभ्या राहा. सावकाश खेळ. 1 2 5 6 7 8. सुनेवरचा राग काढा. आता मुलीवरचा राग. अभिनंदन. झी मराठीकडून ही भेटवस्तू तुमच्यासाठी. अभिनंदन. उपविजेत्या ठरल्या पेठे आई. त्यांना झी मराठीकडून हे चांदीचं नाणं. अभिनंदन. लावू का? असाच लावू ना. आता काय करायचंय? आता आपण ड्राय स्टफिंग दुसरं काय करणार आपण त्यात? आपण ह्याच्यात मेयोनीज न टाकता बाकीचे सगळे साहित्य टाकायचे. अच्छा, हे सगळं. ऋतू, माझा तर विश्वासच बसत नाहीये. म्हणजे अगं बहिणी आमचं लग्न व्हावं म्हणून किती प्रयत्न करत होते आणि ते सगळं करताना की शिवच्या आम्हाला माहिती पुरवते. नाही, मला नाही वाटत. गौरी खूप चांगली असतो म्हणून तुला सगळं जगत चांगलं दिसतं. पण शिव उगाच बोलला असेल का? त्याच्यावर विश्वास नाहीये का तुझा? शिववर पूर्ण विश्वास आहे मी तुम्हाला. पण तो आता हे जे काही करतोय ना, म्हणजे निशा बहिणी समोर त्या राधिका सोबत फिरण्याचं नाटक वगैरे, ते त्याचा काही उपयोग होणार नाहीये. अगं असं कसं म्हणतो? अगं नीलिमा, जतीन भाईंचा कॉल आहे. हो माहितीये. रिसीव कर ना. अगं बघ, कट झाला. आता तू रिसीव केला नाहीस म्हणून ते मला करतील. अब पुन्हा आला बघ. घे बघू. पण हे एक ना एक दिवस घडणारच होतं. आता मला कळलं, तुम्ही
2 दिवस झाले काय सांगत होता ते. बनू हे संकेत असतात आणि हे ठरवून येत नसतात. मी बाहेर तुमची वाट बघते.